असं तर नाही होणार की लाडक्या बहिणीवर फतवे भारी पडतील? हे बघा, आज सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यात सुखाचे दिवस आणणं, त्याच्या जीवनामध्ये ज्या काही अडचणी आहेत त्या दूर करणं हे सरकारचं काम आहे, ही जबाबदारी आहे. कारण मी एक शेतकरी कुटुंबातून आलो आहे, सर्वसामान्य कुटुंबातून आलो आहे, एक गरीब परिवारातून आलो आहे. तर मला त्यांची वेदना आणि मला माहीत आहे व्यथा, म्हणून आम्ही केलं. मी जसं दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना माझ्या सहकार्याने सांगितलं, योजना लागू झाल्या, काम सुरू झालं, इम्प्लिमेंटेशन सुरू झालं. 5 हप्ते आम्ही त्याच्यामध्ये दिले इन्स्टॉलमेंट. कधी या राज्यामध्ये कधी पाहिले होते अशा योजना? हे लोक काय, त्यामुळे लोक जनता आज दिसते आहे, त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद दिसतो आहे. आणि म्हणून 20 तारखेला ते 20 तारखेची वाट बघत आहेत. महायुतीला विजयी करण्याचा त्यांनी संकल्प घेतलेला आहे. नाही, पण माझा प्रश्न हा होता की जे फतवे निघत आहेत, जसं आता नोबानीचा जो व्हिडिओ आहे तो ट्विट केला फडणवीसांनी, तर मी बोलतो की लाडक्या बहिणीवर हे फतवे भारी पडणार का? बघा, आज लोकांना आपल्या कुटुंबाचं चरितार्थ चालवण्याची भ्रांत आहे. त्यांना बाकी हे राजकारणाशी काही देणं घेणं नाही. आणि आमचा विकासाचा अजेंडा आहे, विकासाला आम्ही पुढे घेऊन चाललो आहे. आज जर आपण पाहिलं की 2-2.5 वर्षात आज राज्य कुठच्या कुठं आपण आता एवढ्या कमी 2 वर्षामध्ये एवढी कामं केली, याचं कुठंतरी लोक नोंद ठेवतील ना. म्हणजे एवढं जर आहे तर मग उद्धव ठाकरेंच्या बॅगा का तपासाव्या लागल्या? तपासायचं म्हणजे काय, ते काय नवीन आहे काय? माझी लोकसभेला बॅग चेक केली मी मुख्यमंत्री असताना. हे काय रडणं? हे सिंपती मिळवण्याचं एक निमित्त आहे. आणि बॅगा चेक करणं हे आत्ताचं नाही, हे निवडणूक आयोगाचं आदेशाप्रमाणे ते काम करतात, त्यांची ड्युटी आहे ती. माझ्या पण बॅगा चेक केल्या पालघरमध्ये. मी म्हणाल त्यांचं बरं रुटीन आहे, करा चेक. याच्यामध्ये आम्हाला माहीत आहे की त्यांच्या सोबत असलेल्या बॅगमध्ये काय असणार आहे. बॅगा त्यांच्या घरात येणाऱ्या चेक केल्या असतं तर समजू शकलो असं. नाही, तुम्ही त्यांना एक टोलाही मारला काय की तुमच्या बॅगमध्ये तुमच्या बॅगमध्ये ही गोष्ट नाही, असा एक टोलाही मारला तुम्ही. त्यांनी ते लोक बॅग चेक करताना जे अधिकारी आहेत त्यांचा काय दोष आहे, त्यांच्यावर काय राग काढताय? आणि आम्हाला माहिती आहे त्यांच्या बॅगमध्ये काय सापडणार आहे. त्यांच्या बॅगमध्ये आमच्याबद्दल आरोप, हिंदुत्वाच्या बद्दल द्वेष, सरकारच्या बद्दल द्वेष. आमच्या बॅगमध्ये काय, त्यांच्याकडे निगेटिव्हिटी आहे, आमच्याकडे पॉझिटिव्हिटी आहे. आम्ही लोकांसाठी काय करू इच्छितो, लोकांसाठी काय करू शकतो, आम्हाला काय मिळाले यापेक्षा जनतेला काय मिळालं. पण त्यांनी एक टोला मारला की या बॅगा घेऊन जा, शिंदेंकडे घेऊन जा, पण यातले कपडे चोरी करू नका. त्यांना बॅगा चालत नाहीत, त्यांना कंटेनर लागतो. बॅगा कशा पुरतील त्यांना? त्यांना कंटेनर लागतो आणि कंटेनर